हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंदू बाबा म्हणतायत का, हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे। मग दुसऱ्यांना भोंदू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल। मुस्लिम लीगची भाषा करणारे पाकिस्तानचे एजंट आहेत। त्याच पद्धतीचे जिहादी विचार हे राहुल गांधी आणि या संजय राऊत आणि ह्या सगळ्या लोकांचे आहेत। आज सकाळी मोदीजींना भोंदू बाबा म्हणण्याची हिम्मत या संजय राजाराम राऊतनी केली आणि मग भगवे वस्त्र घालून गुफेमध्ये जाऊन बसणारे, हिंदू मुसलमान करणारे हे भोंदू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊतचे। म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंदू बाबा म्हणतायत का, हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे। कारण का बाळासाहेबांनी नेहमीच हिंदुत्वाची बाजू लावून धरली, भगवे वस्त्र घालून हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास राहिला। असंख्य मोठ्यातले मोठे धर्मगुरू महाराज हे मातोश्रीला यायचे, बाळासाहेबांना भेटायचे। मग ह्या सगळ्या विषयाला हा संजय राजाराम राऊत भोंदू म्हणणार का, हा प्रश्न मला ह्याला विचारायचा आहे। खारघरमध्ये धर्माधिकारीजींचा जो कार्यक्रम झाला, आदरणीय धर्माधिकारी आणि त्यांची पूर्ण संस्था जेवढे समाज कार्य करतात, लोकांची मदत करतात, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतात, त्याचे 5% पण या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी केले नसेल। दुसरं कोण काय, त्याचे स्वतःचे उद्धव ठाकरे हे असंख्य वेळी माननीय धर्माधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेट घेऊन आशीर्वाद घेत असताना आपल्याला सगळं दिसतं, आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तू पहिलं स्वतःच्या मालकाला जाऊन समजव की धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचं बंद कर आणि मग दुसऱ्यांना भोंदू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल। कधीतरी धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जाऊन बस, तुझे पण विचार थोडे स्वच्छ होतील, चांगल्या मार्गावर लागशील। वाया गेलेला कार्टा म्हणून जे तुझी जी ओळख आहे ते धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे तुझ्या विचारांमध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये निश्चित पद्धतीने बदल घडेल असा माझा ठाम विश्वास आहे। बोला सर, तिकडे राहुल गांधी हिंदूंचा अपमान करतायत, राहुल गांधींची संजय राऊत बोलतायत असं वाटतंय का? संजय राऊत त्यांच्या पावलावर हे सगळे मुस्लिम लीगची भाषा करणारे पाकिस्तानचे एजंट आहेत। जी भावना पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये बोलली जाते, तिकडचे नेते मंडळी आणि अतिरेकी जी भाषा म्हणतात, 2047 मध्ये इस्लाम राष्ट्र बनवण्यामध्ये जसं सिमी, ISI आणि ह्या सगळ्या संघटना काम करतायत, त्याच पद्धतीचे जिहादी विचार हे राहुल गांधी आणि या संजय राऊत आणि ह्या सगळ्या लोकांचे आहेत। या लोकांना आपल्या भारत देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे आहे। गजवाए हिंद हे जे काही उद्दिष्ट हे लोकांचं आहे, त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्याच्या मध्ये मदत हे राहुल गांधी आणि संजय राजाराम राऊत सारखे लोक करत आहेत। असंख्य कदाचित त्यांनी त्याचं भांडूपचं घर सोडलं असतं, मालकांनी मातोश्री सोडली असती आणि खरंच बांध्यावर जाऊन आज आपल्या शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकार आमचं किती मदत करतंय ह्याचा थोडा अनुभव घेतला असता तर लाडका आमच्या सरकारचा सर्वात लाडका हा शेतकरीच आहे, सर्वसामान्य शेतकरीच आहे।
हे त्याला खुल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं असतं. मोदींचे आभार मानले, मणिपूरवर बोलले ते. मोदीजी फक्त मणिपूरवर बोलले नाही, पण मोदीजींनी मणिपूरमध्ये परिवर्तन आणण्याची सुरुवात केलेली आहे. कदाचित नुसतं मुंबईमध्ये आणि भांडूपमध्ये बसल्यापेक्षा स्वतः मणिपूरमध्ये स्वतः गेले असता त्याला खरी परिस्थिती मणिपूरमध्ये कशी बदलते, शांतता कशी नाचते हे त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळालं असतं. अजित पवार म्हणाले मी कोणताही पक्ष बदलला नाही आतापर्यंत. थोडा वेळापूर्वी ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमधून बीएमसीने जे होर्डिंग्सवर कारवाई करत नाही त्याच्या संदर्भात ते बीएमसीवर टीका करतात आणि असं म्हणतात की बीएमसीला एक्झेम्पशन दिलंय का हायकोर्टाने, जे इलिगल होर्डिंग लागले सध्या मुंबईमध्ये त्या संदर्भात. इलिगल होर्डिंगवाले किती जण मातोश्रीला हप्ते देतात, मग ह्याच्या हिशोबाची पण एक यादी बाहेर द्यायला लागेल. होर्डिंगवाले अर्धे मालक यांचे नाईट लाईफचे पार्टनर आहेत. संध्याकाळी 7च्या नंतर रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये हे लोकच होर्डिंग वाल्यांबरोबर नाईट लाईफची गँग यांची बसते. तर कदाचित हप्ते मिळायचे कमी झाले असतील किंवा बंद झाले असतील, गाडीमध्ये पेट्रोलचे पैसे मिळायचे बंद झाले असतील, म्हणून आता होर्डिंगवाल्यांच्या मागे लागलेले आहेत. हा निवडणुकीचा चंदा गोळा करण्याचा प्रकार आहे.